नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन। आज मी समाजात चाललेल्या विदाग्र गोष्टीमुळे औषध खत एखाद्या दुकानदाराला जर तुम्ही विचारलं की टोमॅटो बिन औषधाचा येऊ शकतो का, तर खताचा दुकानदार तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की बिन औषधाचा टोमॅटोचा प्लॉट येऊ शकत नाही। सर्रास शेतकऱ्यांच्या डोक्यात असं प्रतिबिंबित झालंय की बिन रासायनिक खताचं बिन औषधाचं काहीच येऊ शकत नाही। पण मी ठामपणानं तुम्हाला सांगू शकतो, मी हे 1.5 एकराचा टोमॅटोचा प्लॉट आहे। हे काय केलंय आपण, ह्या प्लॉटमध्ये आपण केलंय कढीपत्त्याची लागण सरीत 5 फुटाची सरी सोडली, त्या सरीच्या मध्ये कढीपत्त्याची लागण केली आणि मधला भोंडा रेखामा राहतोय म्हणून त्याच्यात टोमॅटोची लागवड केली। त्याला कुठलीही तार बांधली नाही, काठी बांधली नाही, कुठलंही औषध फवारणी नाही, रासायनिक खत घातली नाही ती, तरी सुद्धा उत्तम प्रकारचा टोमॅटो येऊ शकतो। ह्याचं जिथं जिवंत उदाहरण हे आता मी यूट्यूब चॅनलमध्ये दाखवत आहे। ह्यो प्लॉट आपला आहे। ह्यो प्लॉट करत असताना आंतरपीक आपण केलंय, पण काय होतं, औषधं खतं ही पूर्वी ज्या वेळेला औषधं खतं नव्हती त्यावेळेला टोमॅटोचं बियाणं नव्हतं का, टोमॅटोचं बियाणं काय कुणी आबाळातनं पडलेलं नाही किंवा आता निघालेलं आहे अशातला भाग नाही। पहिल्यापासूनच टोमॅटोचं पीक आहे किंवा बाजरीचं पीक आहे, ज्वारीचं पीक आहे। पण आज काय झालंय की कृषी संशोधन केंद्रानं किंवा कृषी विक्रेत्यांनी असा समज शेतकऱ्यांचा करून टाकलाय की औषधं मारल्याशिवाय पीकच येऊ शकत नाही। कारण त्याचं असं आहे शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण रासायनिक खतं घालतो त्यावेळेला पिकाचा कवळा शेंडा निघतो आणि कवळा शेंडा निघाला की त्या कवळ्या शेंड्याला थ्रिप्स माइट चाटतं आणि थ्रिप्स माइट चाटलं की त्याच्यावर परत बुरशी येते आणि रोगग्रस्त प्लॉट होतो। पण जर आपण रासायनिक खतं घालणं अमर्यादित तिची वाढ करणं तर शेंडा दमादमानं चालतो, नैसर्गिकरित्या वाढ होती, त्यामुळं त्याच्यावर थ्रिप्स माइट्स येत नाही आणि थ्रिप्स माइट्स न आल्यामुळं परत बुरशी किडी ह्या येत नाही। त्या दुसरी गोष्ट, ज्या वेळेला पक्षी असते ते आपल्या शेतात पक्षी मधमाशा यायला पाहिजे त्या, कारण औषध ही गोष्ट अशी आहे की त्यासनी मित्र किडी कळत नाही आणि शत्रू कीड कळत नाही। ज्या वेळेला तुम्ही औषधाची फवारणी करता त्यावेळेला तुमच्या शेतात मधमाशी याची बंद होती, पाखरं याची बंद होते ती, मग नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण ही पाखरं करत असते ती। आता ह्यो प्लॉट आहे, ह्यात मी जवळजवळ 20 किलो आपलं साळीचं तांदूळीच काटलं होतं। त्या तांदळाचा परिणाम असा झाला की तांदूळ खायला ती पाखरं यायची आणि पाखरं आले की कुठं कीड दिसली तर कीड खायची, त्यामुळे कीड नियंत्रण। तसं पीक करत असताना ह्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये थोडी बाजरी थोडी ज्वारी टाकली असती तर पाखरं मनानंच आली असती, कीड नियंत्रण मनानंच झालं असतं। पण शेती करत असताना हे आपण आंतरपीक केलंय, तरी सुद्धा आज टोमॅटोचं भाव आहे ती 10 रुपयेपासून 15 रुपये किलो पर्यंत आणि एका शेतकऱ्याला 1 किलो माल तोडून पॅकिंग करून व्यापाऱ्याच्या दारात नेसतोवर 3 रुपये खर्च येतो। ह्या खर्चाचा जर विचार केला तर 12 आणि 13 रुपये शेतकऱ्याला तार काठी औषधं खतं ह्या सगळ्याचा जर विचार केला तर टोमॅटोला उत्पादन खर्च इतका आहे की त्या शेतकऱ्याला कमीत कमी 15 रुपयाच्या वर काय पाहिजे त्यावेळेला परवडतं। पण नैसर्गिक शेती केली, निसर्गाच्या रीतीनं आपण जर गेलो तर टोमॅटोचा ही 12 रुपये किलोनं मी जाग्यावर आता टोमॅटो दिलाय, तरी सुद्धा मला 2 तोडं झालं, 2 तोड्यात 70 कॅरेट माल निघालाय। 70 कॅरेटचं माझं ह्या प्लॉटला ही आर्यमान म्हणून व्हरायटी आहे। ह्या आर्यमान व्हरायटीला 11,000 रुपयाची रोपं आणली होती आणि 11,000ची रोपं लावायला एक 3,000 खर्च आणि भांगलायला एक 4,000 खर्च, असा 11 आणि 3 15 4 19,000 रुपये खर्च झाला होता। ह्या 19,000च्या खर्चात हे टोमॅटोचा 1.5 एकराचा प्लॉट आहे। आतापर्यंत 70 कॅरेट निघाले, ती उद्याचा तोडा आहे, एक 50 कॅरेट निघतेली, म्हणजे भांडवल निघून 10 रुपये 12 रुपयानं जर इकलं तरी सुद्धा ह्या प्लॉटमध्ये मला 30-40,000 रुपये राहतेली आणि जर दर असता तर लाखानं रुपये मिळालं असतं। पण पडक्या दरात सुद्धा शेतकऱ्याला टोमॅटो विकाय परवडायचा जर असेल तर तुम्ही नैसर्गिक शेती केली पाहिजे आणि ही तुमचा बुद्धिभेद करून
रासायनिक खताचं दुकानदार जी शेतकऱ्याची लूट करते ती औषधवाली लूट करते ती लूट थांबवून शेती करायची असेल तरच भविष्यात शेतकरी सुखी होईल, अन्यथा शेतकरी सुखी होण्याची चिन्ह नाही ती. शेतकरी आत्महत्याकडे जातो. ह्याच्यातनं जर वाचायचं असेल तर तुम्हाला नैसर्गिक शेती हाच पर्याय आहे. निसर्गानं जसं दिलंय तसं आपण स्वीकारायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुमचं केलं पाहिजे. तंत्रज्ञान आपण म्हणतो ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलर, हे तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्यात लूट कोण किती करतंय ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला लक्षात घेऊन त्या लुटीपासून थांबून खरोखर तंत्रज्ञान काय आहे ती आवश्यक जपावं. आता ही प्लॉट आहे, ह्याच्यात तंत्रज्ञान म्हणसाल तर मी ठिबक केली या. ह्यो प्लॉट सगळा ऑटोमेशनवर भिजतो. ऑटोमेशन भिजत असल्यामुळं मी घरातनं न शेतात येता 2 तास मोटर चालू करू शकतो, कॉक फिरवू शकतो, मोटर चालू करू शकतो, बंद करू शकतो, चालू करू शकतो. त्याच्यामुळं त्याच्यातला तंत्रज्ञानाचा खर्च आपण करतोयच, पण तंत्रज्ञानाचा खर्च करत असताना लूट जिथं होती या त्या लुटीपासून शेतकऱ्यानं जर बचलं तरच भविष्यात शेतकरी जिवंत राहील, नाहीतर शेतकरी जिवंत राहणार नाही. अशा काळात तुम्हाला शेतात पिकणारं सगळं धान्य, सगळी पिकं आपल्याला कमीत कमी उत्पादन खर्चात घेता आले पाहिजे, ते जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. आता मी तुमच्या समोर ह्यो प्लॉट दाखवतोय, प्रत्यक्षात ह्यो 1.5 एकर. तरी माझी लागण करताना माझी चूक एक अशी झाली की लागण करताना ही दाट प्लॉट होतोय. प्रत्येक सरीला न लावता एका सरीला डबल वळ लावून एक सरी जर रिकामी सोडली तर मधनं जाया याला वाट होईल आणि वाट होईल, त्यामुळं तुडवा होणार नाही आणि तुडवा न झाल्यामुळं नुकसान होणार नाही. तर ही नुकसान टाळायचं जर असेल तर एकाडे 5 फुटाची सरी सोडून डबल वळ लावून त्याच्यावर ड्रीप करून पाणी दिलं तर अतिशय कमी खर्चात आणि अतिशय चांगला प्लॉट येऊ शकतो. ह्याचं जित्त जिवंत ही उदाहरण आहे.